शिवसेनेतील सत्ता स्थापनेसंदर्भात आज महायुतीची बैठक होईल आणि आज शिंदेंची शिवसेना शिवाय भाजप नेत्यांची देखील महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। राहुल शेवाळे आणि अमित साटम यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि पराग अडवणी देखील उपस्थित असतील। शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांचा हॉटेलमधला मुक्काम आजचा चौथा दिवस या हॉटेलमधल्या मुक्कामाचा असणार आहे। तर बघा, हॉटेल ताजलँड एंड या ठिकाणी आता शिंदेंच्या नगरसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं। 29 नगरसेवकांनी एकमेकांसोबत संवाद साधला। या कार्यक्रमाला राहुल शेवाळे, आमदार दिलीप मामा लांडे आणि शीतल म्हात्रे उपस्थित राहिल्या। जिथे महायुती म्हणून लढलो तिथे महायुतीचा महापौर बसेल असं शीतल म्हात्रेंनी म्हटलं। एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत शिवसेनेचे त्यांचा सत्कार करून त्यांचं कौतुक करून त्यांना काही मार्गदर्शन केलं। जिथे जिथे आम्ही महायुती म्हणून एकत्रित लढाया लढलेलो आहोत आणि जिंकलेलो आहोत तिथे महायुतीचाच महापौर बसणारे माननीय शिंदे साहेबांनी हे अनेक वेळेला सांगितलेलं आहे की आम्ही महायुती म्हणूनच महापौर बसवणार आहोत। आता कसं झालंय, विरोधकांना काहीही काम राहिलेलं नाहीये, त्याच्यामुळे खोट्या बातम्या पसरवून कुठेतरी एक संशयाचं वातावरण निर्माण करणं हे सध्या विरोधी पक्षाकडून कार्यक्रम सुरू आहे। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खळबळ उडालेली आहे, कारण ठाकरेंच्या सेनेचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती मिळते आहे। दोन्ही नगरसेवकांना गटनेता निवडीच्या सभेला हजर राहण्याच्या सूचना आहे। अनुपस्थित राहिल्यास पक्षविरोधी भूमिका समजून कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। दोन्ही नगरसेवकांच्या घरावर थेट सूचनापत्र लावून ताकीद देण्यात आली आहे। पक्षाची गट स्थापना करणे व गटनेता नियुक्ती संदर्भात हे पत्र आहे आणि या पत्राला जर बैठकीला अनुपस्थित राहिले तर पक्षाचे जे काही संविधान आहे त्या मार्फत पुढील कारवाई करण्यासाठी हे पत्र देण्यात आलेलं आहे। जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत ते स्वतः हजर असल्यामुळे त्यांनी पत्र स्वीकारलेले आहेत, पण हेच दोन लोक संपर्कात नसल्यामुळे कीर्ती ढोणे व मधुर म्हात्रे त्यांच्या घरावर पण हे पत्र लावलं गेलं पाहिजे आणि त्यांच्या घरातले जे परिवार आहे त्यांना पण हे पत्र आम्ही रिसीव्ह करून घेतलेलं आहे आज। तर कल्याण डोंबिवली